नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गोपाळ आणि आदू पप्प्याच्या आईपासून लपून पप्प्याला भेटायला आलेले असतात. आता आदू म्हणतो की पप्प्या, अरे बघ की तुला भेटायला कोण आलंय, गोपाळ दादा आलाय. आता गोपाळ म्हणतो की मी काय अदृश्य आहे का, दिसत असेलच की त्याला. होय रे पप्प्या. आदू म्हणतो की अरे हे तर माझ्या लक्षातच नाही आलं, दे टाळी. पण पप्प्या काहीच बोलत नाही. हे बघून दोघेही इमोशनल होतात. आता इंदूसुद्धा खिडकीतून बघत असते, तीसुद्धा नाराज होते. आदू म्हणतो की पप्प्या ऐक ना, तू मला टाळी नको देऊस, पण आमच्याशी बोल ना. आता गोपाळ म्हणतो पप्प्या ऐक ना, तुला सांगायचं विसरलो. अरे ते आपली शेळकेवाडीची पोरं आहेत ना, ती लईच ताटत होती रे. म्हणत होती की मॅच लावा. पण मी त्यांना सरळ म्हटलं की जोपर्यंत आमच्या फंटा गँगचा शूरवीर ढाण्या वाघ बरा होत नाही ना, तोपर्यंत आम्ही मॅच लावणार नाही. मग तो आता लवकर बरा हो. आदू आणि गोपाळ पप्प्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र पप्प्या काहीच बोलत नाही. आता इंदूला पाठीमागे काहीतरी जाणवतं, म्हणून इंदू पाठीमागे वळून बघते आणि मनातच विचार करते की कोण आहे, आणि इकडे तिकडे बघायला लागते. आता आपण यानंतर पाहतो की गावातील काही जण मंदिरात जमलेले असतात. आप्पा म्हणतात की गेले काही दिवस जे काही चाललं आहे ना, हे असं पप्प्याचं वागणं, त्या धन्याचं हे असं, एकंदरीत आपल्याला पाहता की वाटतं की गावात कोणीतरी आलंय. आणि धन्याची अशी विचित्र परिस्थिती पाहता त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता त्यातील एक माणूस महाराजांना म्हणतो की महाराज, त्या पप्प्याने आणि त्या धन्याने असं काय पाहिलं असेल. आता व्यंकू महाराज म्हणतात की बरोबर आहे तुमचं, धनेश म्हणजे आमच्या भावाचा एकदम खास माणूस. तरणा बांडगडी ही अशी अवस्था त्याची कशी झाली हे मला सुद्धा कळत नाही आहे. आता बाळंभट म्हणतात की काय भाणामती वगैरे असला प्रकार नाही आहे ना. नाही म्हणजे आता त्याचा नंबर लागलाय, आपला कोणाचा लागला म्हणजे. तर व्यंकू महाराज चिडून म्हणतात की काय बोलताय बाळंभट तुम्ही, अहो कुठल्या काळात जगतोय आपण, खिशात मोबाईल घेऊन फिरतो आणि काय भाणामतीचं काय बोलताय तुम्ही. हे बघा, या भूताच्या गोष्टी आहेत, या मनोरंजनापुरत्या ठीक आहेत, त्याचं तेवढंच आहे आणि त्या खऱ्या नाहीत, खोटं आहे हे सगळं. त्यातील एक जण म्हणतो की महाराज, जगात जर चांगली शक्ती असते तर वाईट शक्तीसुद्धा असतेच की. म्हणजे भूताचं जसं असतं तर एखाद्या माणसाची एखादी इच्छा अपुरी झाली तर त्याचं भूत होतं असं म्हणतात महाराज. महाराज म्हणतात की बरोबर आहे, हे शास्त्र मला पटलं बरं का तुमचं. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार आता आपल्या आजूबाजूला सगळीकडे फक्त भूतच हिंडतात असं म्हणणं आहे का तुमचं. मला सांगा, ज्या माणसांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत असा एकतरी माणूस आहे का. मला सांगा, आपल्यापैकी कोणाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्यात असं होणार आहे का कधी. म्हणजे जर उद्या आपण मेलो तरीसुद्धा आपण आजूबाजूला भूत होऊन हिंडतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला. तितक्यात तिथे पोपटराव येतात आणि म्हणतात की म्हणजे आमचे सन्माननीय आजोबा सांगायचे भूत आहेत, हे काय खोटं होतं का. सगळेजण पोपटरावांकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता पोपटराव येऊन सगळ्यांसोबत बसतात आणि सांगायला लागतात की मंडळी, आमच्या बालपणी ना आमच्या वाड्यामध्ये रात्री अपरात्री आवाज यायचा. तुम्हाला एक गंमत सांगतो की आमच्या आजोबा बैलगाडीने प्रवास करत होते. बैलगाडी पुढे गेली आणि बैल एकदम थांबली. तासभर 2 तास ट्राय केला पण बैल जागची हालायला तयार नाहीत. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की या जनावरांना भूतं दिसतात, त्यांना सगळं कळतात. मग काय, मग चालायला लागली. सांगा कशाने. मग सगळे विचारतात की कशाने. मग पोपटराव सांगतात की 25 किलोमीटर चालत होते, तहानलेले होते ना, भूतवित्त काही नसतात, आमचे आजोबा सांगत होते म्हणून का आम्ही विश्वास ठेवणार. व्यंकू महाराज सांगतात की ते अगदी बरोबर आहे. आता व्यंकू महाराज म्हणतात कसं आहे ना, आपण एखादं चुकीचं कृत्य करतो आणि मग त्या कृत्याची आपल्या मनात भीती तयार होते. मग या भीतीतूनच आपल्या मनात भूत नावाचा बागुलबुवा तयार होतो आणि आपल्या या अंधश्रद्धेमुळेच आपण या भूतांना बळी पडतो. पण आपण सावध राहायला पाहिजे, हे सगळं काही खरं नाही आहे. तर दुसरीकडे पप्प्याची आई फोनवर बोलत असते. गोपाळ आणि आदू हळूच बाहेर येतात. आदू गोपाळला म्हणतो की गोपाळ दादा, पप्प्या. गोपाळ त्याला समजावत म्हणतो की डॉक्टरांनी सांगितलं आहे ना की तो सदम्यात असल्यामुळे त्याला बरा व्हायला थोडा वेळ लागेल, मग होईल ना तो आपोआप पहिल्यासारखा. आदू इकडे तिकडे बघतो आणि घाबरून गोपाळला म्हणतो की दादा, अरे इंदू कुठे आहे. गोपाळसुद्धा घाबरून इंदू कुठे आहे म्हणून इकडे तिकडे शोधायला लागतो, पण इंदू कुठेच नसते. आदू घाबरून म्हणतो की दादा, इंदूला त्या भूताने तर. गोपाळ त्याला थांबवत रागाने म्हणतो की काय आद्या, भूतं वगैरे काही नसतात, या सगळ्या अफवा आहेत आणि आपण असल्या गोष्टींवरती विश्वास नाही ठेवायचा. इंदू असेल कुठे तिथे
तरी आणि नाहीतर घरी गेली असेल ती, शोधूया आपण तिला. आणि गोपाळ टेन्शनमध्ये येऊन मनातच म्हणतो की इंदू अचानक गेली कुठे. आणि तो आदूला म्हणतो की आदू, आपण एक काम करूया, आपण घरी जाऊया, पण रस्त्यामध्ये जाताना इंदूला शोधूया. असं म्हणून ते दोघेही इंदूला आवाज देत तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की इकडे मंदिरामध्ये सगळेजण विठुरायाला नमस्कार करतात. पोपटराव सर्वांचा निरोप घेत म्हणतात, चला मंडळी, निघतो आम्ही. वेंकू महाराज म्हणतात की हो चला, आम्ही पण निघतोय आता. आम्ही सगळे जाऊन येतो, त्या धनेशला भेटायचं आहे आणि आम्ही गेलो तर त्याच्या घरच्यांनाही जरा धीर होईल ना. पोपटराव म्हणतात की हां जावा तुम्ही, मी आलो असतं पण माझी जरा अर्जंट मीटिंग लागली आहे ना. आपल्या जिल्हा अध्यक्ष आहेत ना, त्यांनी बोलवलं आहे अर्जंट. जाताना आमच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते, गावचा विकास, गाव आपला आणि आपण गावचे. यावर वेंकू महाराज फक्त मान हलवतात. पोपटराव हसत म्हणतात की वेंकू महाराज, नुसतीच मान हलवलीत, आम्हाला माहिती आहे तुमचा आम्हाला विरोध आहे. वेंकू महाराज म्हणतात, पोपटराव तसं नाही, तुमचे आणि माझे मतभेद आहेत हे खरं आहे, पण आपल्यात मनभेद मात्र अजिबात नाही. पोपटराव म्हणतात की अगदी राजकारणासारखं बोललात हा. आणि सर्वांना म्हणतात, बरं का मंडळी, यावेळेस नाही जमलं पण पुढच्या वेळेस वेंकू महाराजांना तिकीट मिळवून देणार म्हणजे देणार. आता वेंकू महाराज म्हणतात की अहो, मला जन्मापासूनच विठुरायाच्या सेवेचं तिकीट मिळालं आहे, आता आणखी काही नको मला. बरं, आता येतो मी, राम कृष्ण हरी, असं म्हणून ते तिथून निघून जातात. तर इकडे कोणीतरी गोधडी पांघरून जात असतं आणि इंदू त्यांचा पाठलाग करत असते आणि त्यांच्या मागे मागे जात असते. तर दुसरीकडे आदू आणि गोपाळ इंदूला आवाज देत तिला सगळीकडे शोधत असतात. आदू टेन्शनमध्ये येऊन म्हणतो की दादा, अरे इंदू सापडतच नाही आहे, आता काय करायचं. गोपाळ म्हणतो की आता काय करायचं म्हणजे आता शोधायचं तिला. आणि मग तो म्हणतो की तू या दिशेने जा, मी या दिशेने जातो. असं म्हणून ते दोघेही वेगवेगळ्या दिशेने इंदूला शोधायला लागतात. आता इंदूला तिथे एक काठी सापडते, ती हातात घेऊन त्या माणसाच्या पाठीमागे हळूहळू जाते. आता तो माणूस मध्येच थांबतो आणि हळूच पाठीमागे बघणार तितक्यात इंदू एका भिंतीमागे लपते आणि लपूनच त्या माणसाला बघायला लागते. तर इकडे आपण पाहतो की धनेश खूपच पेड्यासारखा वागत असतो, त्याला बांधून ठेवलेलं असतं आणि तो एकसारखा साडीवाली बाई, दाढीवाली बाई असं बोलत असतो. तेव्हा वेंकू महाराज आणि गावातील काही जण तिथे येतात. आता आप्पा धनेशच्या आईला आवाज देऊन बाहेर बोलवतात आणि विचारतात की कशी आहे धनेशची तब्येत आता. धनेशची आई ओरडून म्हणते की डोळे फुटले का आप्पा तुमचे, दिसत नाही का माझ्या पोराची अवस्था, सारखं एकच बडबडतोय, डोकं उठलं आहे माझं. आणि रागाने म्हणतात की तुम्ही एक काम करा, याला ना आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जावा, नाहीतर याच्या डोक्यात ना मी काहीतरी घालेन. वेंकू महाराज घाबरून म्हणतात की अहो, हे काय बोलताय तुम्ही, असं काही करू नका, लेकरू आहे. आणि विचारतात की मला एक सांगा, डॉक्टर आले होते का. धनेशची आई सांगते की हो आले होते डॉक्टर, पण डॉक्टरला हात नाही लावू दिला याने, नको तिथे चावला त्यांना, डॉक्टर पळून गेले. आप्पा म्हणतात, वहिनी एवढं चांगलं पोरगं आहे ते नसेल चावलं डॉक्टरला. गणेशची आई म्हणते की खोटं वाटतंय का आप्पा तुम्हाला, मग जाऊन बघा त्याच्याजवळ, म्हणून मी त्याला बांधून ठेवलं. धनेश रामाकडे बघून म्हणतो की दाढीवाले, आता तुझा विषय संपणार, दाढीवाली बाई येणार आणि सगळ्यांना घेऊन जाणार, साडीवाली बाई येणार आणि सगळ्या दाढीवाल्यांना घेऊन जाणार. आणि परत साडीवाली बाई, दाढीवाली बाई असं बोलायला लागतो. मग सगळेजण धनेशच्या आईला काळजी घ्या असं म्हणून तिथून निघून जातात. तर इकडे आपण पाहतो की इंदू लपून त्या माणसाला बघत असते. तो माणूस पुढे जात असतो, इंदूसुद्धा हळूहळू पुढे यायला लागते, पण तो माणूस तिथे कुठेच नसतो. इंदू घाबरून स्वतःशीच म्हणते की आत्ता तर इथेच होता आणि आत्ता नाही आहे, कुठे गेला असेल तो, भूत तर नसेल. तितक्यात तो माणूस पाठीमागून येतो आणि इंदूच्या तोंडावर हात ठेवून तिचं तोंड दाबतो. आता इंदू घाबरून रडत त्याचा हात काढण्याचा प्रयत्न करते. तो माणूस तिला सोडून देतो आणि इंदू घाबरून त्याच्याकडे बघायला लागते. तो माणूस त्याच्या तोंडावरील गोधडी हळूहळू काढतो, तर ते दुसरं कोणी नसून अंताजी असतात. इंदू अंताजींना बघून खूप शॉक होते आणि म्हणते की तुम्ही, आणि आजचा भाग इथेच संपतो.